नाहीये, तुम्हाला फॅक्ट्स पाठच पाहिजेत. 1900 बरोबर का 47 आहे का 48 आहे 49 आहे. हा, हे राष्ट्रीयकरण 1949 ला झालं. त्याचं कारण आता 2 मिनिटात क्लिअर होईल तुम्हाला. या इकडं मालकी व व्यवस्थापन हस्तांतर किंवा मालकी हस्तांतर म्हणा. लक्षात ठेवा, ओनरशिप ट्रान्सफर. जेव्हा एखादी संस्था असते ती पूर्णतः खाजगी मालकीची असते, त्याला आपण खाजगी संस्था म्हणतो. ह्याचीच मालकी ही जर हस्तांतरित झाली कोणाकडे, सरकारकडे, म्हणजे ह्याची मालकी हस्तांतर सरकारकडे होते. सरकार म्हणजे देश म्हणजेच राष्ट्र. आता ही संस्था कोणाच्या मालकीची आहे, राष्ट्राच्या मालकीची आहे. या प्रक्रियेलाच काय म्हणायचं, राष्ट्रीयकरण, नॅशनलायझेशन. आय रिपीट, एखादी खाजगी संस्था आहे तिची मालकी हस्तांतर कोणाकडे होते, सरकारकडे होते, म्हणजे देशाकडे होते, म्हणजे राष्ट्राकडे होते. याच प्रक्रियेला म्हणायचं राष्ट्रीयकरण. आज या शब्दाचा अर्थ कळाला काय, राष्ट्रीयकरण म्हणजेच राष्ट्राच्या मालकीची होणे. आणि राष्ट्र कोण चालवतं, सरकार चालवतं, म्हणजे सरकारच्या मालकीची होणे. ट्रान्सफर ऑफ द ओनरशिप फ्रॉम प्रायव्हेट सेक्टर टू पब्लिक सेक्टर इज कॉल्ड ॲज नॅशनलायझेशन. ही प्रक्रिया आहे. हे वाक्य क्लिअर कट आलेलं आहे. चलो, एक्झॅक्टली उलट, जेव्हा एखादी संस्था सरकारची असते व तिची मालकी हस्तांतर कुठं होतीये, खाजगीकडे, याला काय म्हणायचं, खाजगीकरण. म्हणजे हे काय झालं, प्रायव्हेटायझेशन. पुन्हा वाक्य बघा आता. सार्वजनिक क्षेत्राकडून मालकीचं हस्तांतर खाजगी क्षेत्राकडे होत असेल तर काय म्हणायचं, खाजगीकरण. आणि खाजगी क्षेत्राकडून मालकीचं हस्तांतर सार्वजनिक क्षेत्राकडे होत असेल तर राष्ट्रीयकरण. 2 वाक्य 2 कन्सेप्ट क्लिअर. इथं तुम्हाला काय शब्द आहे, राष्ट्रीयकरण. याचा अर्थ काय घ्यायचा, प्रायव्हेट कडून गव्हर्नमेंटकडे. आणि मग हे जे राष्ट्रीयकरण आहे हे कशाचं राष्ट्रीयकरण बघतोय आपण, आरबीआयचं राष्ट्रीयकरण बघतोय. मग आरबीआयचं राष्ट्रीयकरण करायची काय गरज पडली, हा, म्हणजे ज्या वेळेला 1935 ला स्थापन झाली होती तेव्हा तिच्या भागभांडवलामध्ये खाजगी उद्योजक, भांडवलदार यांचा पण वाटा होता, ह्यांच्या पण पैशाचे त्याच्यामध्ये होते. मग 1935 ते 47 पर्यंत आपण काय करू शकलो नाही का, आपलं राज्य होतं का, त्यांचे निर्णय होते ब्रिटिशांचे. मग ही एक मध्यवर्ती बँक म्हणून ज्यावेळेला काम करत होती तेव्हा तुम्ही न्यूट्रल असलं पाहिजे. मग तुम्ही जर खाजगी उद्योजकांचे शेअर्स घेऊन बसलेत, तुमची पॉलिसी ही न्यूट्रल असेल का, तुम्हाला त्यांच्यानुसार पॉलिसी तयार करा. हे चुकीचं होतं. म्हणून भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा काय काम केलं, सगळ्यात महत्वाचं, की आरबीआय कडची जी काही मालकी होती ती पूर्ण कोणाकडे घेतली, सरकारकडे घेतली. त्या व्यक्तींना त्यांचे पैसे देऊन टाकले, शेअर सरकारने ताब्यात घेतले. कधी 1949 ला. याच प्रक्रियेला काय म्हणायचं, राष्ट्रीयकरण. कोणाचं, आरबीआयचं राष्ट्रीयकरण. आता आरबीआय ही पूर्णतः कोणाच्या मालकीची झाली, सरकारच्या मालकीची झाली. आता खाजगी याच्यात कोणाची इन्व्हॉल्वमेंट नाही. काय न्यूट्रल निर्णय घ्यायचा ते तुम्ही घेऊ शकता. दिस इज कॉल्ड ॲज नॅशनलायझेशन ऑफ आरबीआय 1949. आज लिंक लागली का, आता क्लिअर झालं आरबीआयचं राष्ट्रीयकरण आणि त्याचं वर्ष. चलो, किती फॅक्ट्स क्लिअर झाले, 4. सांगा, समिती कुठली, यंग हिल्टन. कधी स्थापन झाली, 1926 ला. आणि त्याच्यानुसार कायदा कधी करण्यात आला, 34 ला. स्थापना कधी करण्यात आली, 35 ला. आणि राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलं,